माझं नाव रुद्र आहे. 23 वर्ष माझं वय आहे. माझ्यापेक्षा मोठ्या मला 3 बहिणी आहेत. 3 बहिणींचा मी एकुलता एक भाऊ आहे. मी माझ्या आईवडिलांचा लाडका मुलगा आहे. आईवडिलांनी लहानपणापासूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. माझ्या वडिलांचे 3 वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने निधन झाले होते. त्यामुळे घराची जबाबदारी आणि बहिणींच्या लग्नांची जबाबदारी माझ्याच डोक्यावरती आली होती. मी माझ्या बहिणींच्या लग्नाला जास्त उशीर केला नाही. अगोदर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि नंतर 1 वर्षाच्या आत माझ्या लहान बहिणीसाठी चांगलं स्थळ आलं. नंतर तिचं सुद्धा लग्न झालं. 1 वर्षाच्या आत माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न करून मी त्यांना त्यांच्या सासरी पाठवलं. आता माझ्या एका बहिणीचं लग्न व्हायचं बाकी होतं. तिच्यासाठी मी चांगलं स्थळ शोधत होतो. मी शिक्षण सोडून काम करायला चालू केलं. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती. माझी काळजी पण खूप घ्यायची. जेव्हा मी माझ्या आईला म्हणायचो मी बाहेर शहरात निघून जातो काम करण्यासाठी, तेव्हा आईने मला जाण्यापासून स्पष्ट नकार दिला होता. मला माहीत नव्हतं आई घरापासून लांब मला का जाऊ देत नव्हती. हे तर लहानपणीपासूनच चालू होतं. माझी आई मला कधीच बाहेर जाऊ द्यायची नाही. परंतु जेव्हा मी मोठा झालो तेव्हा आई मला खूप कमी वेळासाठी बाहेर जाऊ द्यायची. एके दिवशी मी आईला सहज विचारलं, आई तू असं का करतेस? तुला काय होतं? जेव्हा मी रात्रीच्या वेळी बाहेर जातो तेव्हा मला आई म्हणत होती, त्याचं एक कारण आहे, त्यामुळे मी तुला घरातून बाहेर जाऊ देत नाही. मी तेव्हा आईचं बोलणं ऐकून गप्प व्हायचो. अजून एक बहीण माझी अविवाहित होती. परंतु अजूनही आई माझं लग्न करण्याबद्दल काहीच बोलली नव्हती. मी कधी विचार करत होतो, प्रत्येक आईला तिच्या मुलाचं लग्न होण्याची किती आवड असते, परंतु माझ्या आईला माझ्या लग्नाची काहीच काळजी नव्हती. मी तर फक्त माझ्या आईच्या बंधनात अडकलेला होतो. मी मोठा श्वास घेतला. रात्रीची वेळ होती. मी माझ्या रूममध्ये बसलेला होतो. अचानक माझी तब्येत बिघडली. मला खूप घाबरल्यासारखं होऊ लागलं आणि छातीत सुद्धा दुखत होतं. असं वाटत होतं जसे माझा दम घुटत आहे. मी रूममधून बाहेर आलो. आई अजूनही जागीच होती. या अगोदर आई एवढ्या रात्री कधीच जागी नसायची, परंतु आज काय माहीत ती का जागी होती. मी आईकडे जाऊ लागलो. तेव्हा मला पाहून आई माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, रुद्र तू बरा आहेस ना? मी चकित होऊन आईकडे पाहू लागलो. अजूनही आईला मी काहीच सांगितलं नव्हतं. तरी आईला कसं समजलं की मला बरं वाटत नाहीये म्हणून? मी म्हणालो मला बरं वाटत नाहीये. तेव्हा आई माझ्यामुळे काळजीत पडली होती. मी म्हणालो काही झालं नाहीये. परंतु तेव्हा आई मला म्हणाली, काही झालं नाही तर एवढ्या रात्री तू रूममधून बाहेर का आला आहेस? तू बरा आहेस ना? मी आईकडे पाहून नाही मध्ये मान हलवली. माझ्याकडे पाहून आई निश्चिंत झाली. परंतु नक्कीच काहीतरी होतं ज्यामुळे आई चिंतेत पडलेली दिसत होती. जेव्हा मी आईला सांगितलं काही झालं नाहीये, तेव्हा तिच्या मनाला शांतता मिळाली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली. मला स्वतःला माझ्याबद्दल काहीच समजत नव्हतं. मला नेमकं काय होत आहे. बराच वेळ मी बाहेर अंगणात फेऱ्या मारत होतो. नंतर मी माझ्या रूममध्ये गेलो आणि झोपी गेलो. मध्यरात्री माझी झोप उडाली. मी डोळे उघडून पाहिलं तेव्हा आई माझ्या जवळ बसलेली होती. आईला माझ्या जवळ बसलेलं पाहून मला धक्का बसला. माहित नाही काय कारण होतं. मागच्या काही दिवसांपासून आई माझी एवढी का काळजी करत होती. मी चकित होऊन आईला पाहिलं आणि आईला म्हणालो, एवढ्या रात्री तू इकडे काय करत आहेस? तू अजूनही झोपली नाहीयेस? तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोपी जा, मी बरा आहे. तेव्हा आई माझ्याकडे पाहत म्हणाली, मला तुझी काळजी वाटत आहे. मी म्हणालो, आई मला काय झालं आहे? मी एकदम ठणठणीत आहे. तू जा आणि आराम कर. तेव्हा आई उठली आणि म्हणाली, ठीक आहे मी जात आहे, तू काळजी घे. नंतर आई तिच्या रूममध्ये निघून गेली. मला असे वाटत होते जसे मला ताप आला आहे आणि माझ्या डोक्यात अतिशय वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत मला खूप ताप आला होता. तेव्हा आई मला म्हणाली, ती एका तांत्रिक बाबाकडे मला घेऊन जाणार आहे. मी आईला म्हणालो, का? मला असं काय झालं आहे? या अगोदर पण मला ताप यायचा. तांत्रिक बाबाकडे जाण्याची काय गरज आहे? तेव्हा आईने मला रागवलं होतं आणि गप्प बसायला सांगितलं होतं आणि मला जबरदस्तीने त्या तांत्रिक बाबाकडे घेऊन गेली होती. ते बाबा मला विचित्र नजरेने पाहू लागले. त्या तांत्रिक बाबाने मला एक ग्लास पाणी दिलं. जेव्हा मी ते पाणी पिलं तेव्हा मला शुद्धच राहिली नाही. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी रूममध्ये एकटा होतो. आईसुद्धा रूममध्ये नव्हती. मी आईला आवाज दिला. तेव्हा आई रूममध्ये आली. मी आईला म्हणालो, हे कसले बाबा होते? आई मला म्हणाली, या बाबांनीच तुला एक औषध दिलं होतं, त्यामुळे तू लवकर बरा होशील. मी नाही मध्ये मान हलवली,
कारण मला या असल्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. मी अशा मनगढंत गोष्टींवरती विश्वास ठेवत नव्हतो. त्यामुळे आई रूममधून बाहेर निघून गेली. त्या दिवशीपासून आईचे वागणे बदलले होते. मी जेव्हा आईला काही बोलायचो तेव्हा आई त्या कामाला उलट करून ठेवायची. आता तर आई माझं काहीच ऐकत नव्हती. जेव्हा मी आईला म्हणायचो मला बाहेर जायचं आहे तेव्हा आई माझ्यावरती खूप रागराग करत होती. मला तर तिच्या वागण्याबद्दल काहीच समजत नव्हतं. शेवटी आईला काय झालं होतं, एके दिवशी मला अतिशय राग आला होता आणि मी आईला म्हणालो, तू माझं काहीच ऐकत का नाहीयेस आणि मी यापुढे तुझ्यासोबत काहीच बोलणार नाहीये. त्या दिवशी आई मला म्हणाली, ती लवकरात लवकर माझं लग्न करणार आहे. मी तर आईचं बोलणं ऐकल्यानंतर थक्क झालो होतो. या अगोदर कधीच आईने माझ्या लग्नाचं नाव सुद्धा काढलं नव्हतं आणि आज चक्क माझं लग्न करणार आहे असं बोलत आहे. आजपर्यंत आईला माझ्या लग्नाचा विचार सुद्धा आला नव्हता. आज अचानक आईला माझ्या लग्नाबद्दल मनात विचार कसं काय आला, मला तर काहीच समजत नव्हतं. आईचं सर्व वागणं आणि बोलणं माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं. आई अचानक माझं लग्न का करत आहे. एके दिवशी मी जेवण करत होतो आणि आई माझ्या बहिणीसोबत फोनवरती बोलत होती. आई माझ्या बहिणीला सांगत होती त्यांना जशी मुलगी हवी आहे तशी मुलगी त्यांनी शोधली आहे. फक्त आता देवाला प्रार्थना कर, तिच्या घरातील लोक या लग्नासाठी तयार व्हावे. मला वाटले आई कोणाबद्दल बोलत असेल, कोणाच्या लग्नाच्या गप्पा चालू आहेत. मला समजतच नव्हतं आई कोणत्या मुलीबद्दल बोलत आहे. जेव्हा आई फोन कट करून माझ्या जवळ आली तेव्हा मी आईला विचारलं, कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होतीस. तेव्हा आईने मला सांगितलं, माझ्या मामाच्या मित्राची मुलगी आहे, ती दिसायला अतिशय सुंदर आहे, तिच्या लग्नाबद्दल बोलत होते, ते तुझ्यासाठी. मी चकित झालो. माझ्या लग्नाचे बोलणे अगोदर पण झाले होते, परंतु आईला एवढा वेळ नव्हता. ती तर फक्त एकाच मुलीच्या मागे लागली होती. दुसऱ्या 1000 मुलींचे स्थळ आले होते, परंतु आईला तर फक्त तीच मुलगी त्यांची सून म्हणून हवी होती. आई त्याच मुलीबरोबर माझं लग्न करणार होती. एके दिवशी माझ्या बहिणीबरोबर बोलणं झालं तेव्हा मी तिला म्हणालो, मला सुद्धा ती मुलगी दाखव जी आईने माझ्यासाठी पसंत केली आहे आणि आई त्याच मुलीबरोबर माझं लग्न करणार आहे. मी पण बघतो ती मुलगी आहे तरी कोण, तिच्याशिवाय आईला दुसरी मुलगी पसंत येत नाहीये. तेव्हा माझी बहीण मला म्हणाली, भैया आईने मला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे तुला ती मुलगी दाखवायची नाहीये, काहीही झालं तरी. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, असं असते का? लग्नाच्या अगोदर एकदा मी मुलीला पाहणारच आहे. आई कसला हट्ट करत आहे, मी माझ्या होणाऱ्या पत्नीला पाहू शकत नाही. माझ्या बहिणीचे बोलणे ऐकून मला धक्का बसला होता. ती मला स्पष्ट शब्दात म्हणाली, काहीही झालं तरी आम्ही तुला त्या मुलीला पाहू देणार नाही, कारण आईने सांगितलं आहे काहीही झालं तरी भैयाला ती मुलगी दाखवायची नाहीये. हे काय होत आहे, ज्या मुलीबरोबर माझं लग्न होणार आहे मी तिला पाहू पण शकत नाही. ही खूप विचित्र गोष्ट होती. मला याचा अर्थच समजत नव्हता. मी थोडाच पागल होतो जे मुलीला न पाहता लग्न करणार होतो. रात्रीची वेळ होती. माझ्या रूममध्ये मी बसलेलो होतो. मला काहीच समजत नव्हतं मी काय करावं. शेवटी मी जागेवरून उठलो आणि आईच्या रूममध्ये निघून गेलो. आई मला पाहून म्हणाली, काय झालं आहे रुद्र, तू खूप चिंतेत दिसत आहेस. मी आईजवळ जाऊन बसलो आणि तिला म्हणालो, आई मला सांग, तू माझं लग्न कोणासोबत करत आहेस? मला त्या मुलीला पाहायचं आहे. आई माझ्याकडे पाहून म्हणाली, काय झालं आहे तुला अचानक? मी एकदा सांगितलं आहे ना त्या मुलीबरोबर तुझे लग्न होणार आहे, त्या मुलीला तू नाही पाहू शकत. मी चकित होऊन विचारलं, का नाही पाहू शकत? काहीतरी कारण असेल ना. परंतु आई मला म्हणाली, काहीही झालं तरी मी तुला त्या मुलीला पाहू देणार नाही. मला काहीच समजत नव्हतं आईला काय म्हणावं. मी माझ्या रूममध्ये परत आलो आणि विचार केला, चला लवकरात लवकर लग्न व्हावं आणि मी त्या मुलीला पाहावं. शेवटी आईने माझ्यासाठी कोणत्या अप्सरेला पसंत केलं आहे. त्यांनी मला ती दाखवली सुद्धा नाही आणि त्याच मुलीबरोबर माझं लग्न सुद्धा करणार आहे. आई आता माझ्या लग्नाची तयारी करत होती. आईला आता अचानक माझ्या लग्नाची का घाई झाली होती. हळूहळू माझ्या लग्नाची वेळ आली आणि आज माझ्या मेहंदीचा प्रोग्राम होता. परंतु आई मला माझ्या लग्नामुळे आनंदात दिसत नव्हती. ती मला खूप काळजीत पडलेली दिसत होती. मी आईला विचारलं, आई तुला काय झालं आहे? तेव्हा आईने मला काहीच नाही सांगितलं. जेव्हा मेहंदी सेरेमनी संपली तेव्हा मी माझ्या रूममध्ये आलो. मला असं वाटत होतं जसे माझा श्वास घुसमटत आहे. मला माहीत नव्हतं काय होऊ लागलं मला. मी पाणी पिलं तरी मला माहीत नाही काय होऊ लागलं. मी आईच्या रूममध्ये गेलो. मला चालता पण येत नव्हतं. मी खूप प्रयत्न करून आईच्या रूमपर्यंत गेलो. आई मला पाहून चिंतेत पडली
आणि मला म्हणाली, काय झालं आहे आणि तू घाबरलेला का दिसत आहेस? मी आईला म्हणालो, आई माहीत नाही मला काय होत आहे, मला काहीच समजत नाहीये, मी काय करू? माझी तब्येत मला बरी वाटत नाहीये. माझ्याकडे पाहून आई मला म्हणाली, का काय झालं आहे सांग ना मला. मी तिथेच आईच्या मांडीवरती डोकं ठेवून बसलो आणि मोठा श्वास घेतला. आई मला म्हणाली, काळजी करू नको रुद्र, काहीच होणार नाहीये तुला. आईने कपाटातून एक बॉटल काढून दिली आणि मला म्हणाली, हे पाणी पिऊन घे. मी आईकडे चकित होऊन पाहिलं आणि आईला विचारलं, आई हे पाणी तुला कोणी दिलं आहे? आई मला म्हणाली, हे पाणी मला तांत्रिक बाबाने दिलं आहे. मी आईचं बोलणं ऐकून म्हणालो, मला नाही प्यायचं. आई माहीत आहे ना तुला, मला असल्या गोष्टींवरती विश्वास नाहीये, त्यामुळे मी हे पाणी का पिऊ? तेव्हा आई मला म्हणाली, एकदा पिऊन घे, काहीच होणार नाही. आईचे बोलणे ऐकून मी ते पाणी पिलं आणि नंतर आईने मला माझ्या रूममध्ये पाठवलं. मी माझ्या रूममध्ये आलो. तिकडे येऊन मी बेडवरती आडवा पडलो. आता मला बरं वाटत होतं. मी झोपी गेलो. संपूर्ण रात्रभर माझा डोळाच उघडला नाही. सकाळी मला जाग आली. आज माझं लग्न होतं. आज माझा मूड फ्रेश वाटत होता. अगोदर मला थोडा अशक्तपणा जाणवत होता, नंतर सर्व काही व्यवस्थित झालं. जेव्हा मी माझ्या रूममधून बाहेर आलो तेव्हा आई अंगणात बसलेली होती. आई मला चिंतेत दिसत होती. सकाळी सकाळी आई कुठे जात होती मला तर काहीच समजत नव्हतं. खूप वेळानंतर आई घरी परत आली. जेव्हा आईला मी विचारलं, आई तू कुठे गेली होतीस, तेव्हा आईने मला काहीच सांगितलं नाही. मी रागात आईला म्हणालो, तू मला काहीच सांगत नाहीयेस. शेवटी माझं लग्न झालं आणि आम्ही नवरीला घरी घेऊन आलो, परंतु माहीत नाही का मी अजून पण त्या मुलीला पाहिलं नव्हतं आणि माझ्या रूममध्ये मला जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. शेवटी रूममध्ये जायचे होते. थोड्या वेळानंतर मी रूममध्ये गेलो. समोर ती डोक्यावरती ओढणी घेऊन बसलेली होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. बराच वेळ बसून राहिलो. शेवटी मी हिम्मत केली आणि तिच्या डोक्यावरची ओढणी बाजूला केली. तेव्हा मी तिच्याकडे पाहून हरवून गेलो. ती दिसायला अगदी सुंदर दिसत होती. मी तिच्या चेहऱ्यावरून माझी नजर बाजूलाच करू शकत नव्हतो. ती सुद्धा माझ्याकडे पाहत होती, जशी ती माझ्याकडे पाहून काहीतरी बोलणार होती. ती मला म्हणाली, मी अगोदर तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. मी हसत तिला म्हणालो, कुठे पाहिलं आहेस? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच बघत आहे. मी या अगोदर तुम्हाला कधीच पाहिलेलं नाहीये. ती माझं बोलणं ऐकून हसली. ती मला खूप आवडली होती. तिच्या बोलण्याची पद्धत खूपच छान होती आणि तिचा आवाज सुद्धा खूप छान होता. दुसऱ्या दिवशी आईने मला विचारलं, मुलगी आवडली आहे का तुला? आईचे बोलणे ऐकून मी लाजत मान हलवली. काही दिवसानंतर मला माझ्या पत्नीमध्ये एक विचित्र गोष्ट जाणवत होती. रात्रीच्या वेळेस तिला रूममध्ये श्वास घ्यायला खूप त्रास होत असे, जसं रूममध्ये तिचा दम घुटत आहे. मला समजतच नव्हतं तिला काय होत आहे. कधी कधी ती मला म्हणत होती, मला घाबरल्यासारखं वाटत आहे, मी बाहेर जात आहे. ती रूममधून बाहेर निघून जायची. ती बाहेर गेल्यानंतर मी रूममध्ये बसलेला असायचो. आज पण ती रूममधून बाहेर निघून गेली होती. मी मोबाईल पाहत बसलो होतो. तेव्हा अचानक मला तिच्या किंचाळण्याचा आवाज आला. मी अचानक घाबरून गेलो. मी लगेचच जागचा उठलो आणि रूममधून बाहेर आलो. ती मला कुठेच दिसत नव्हती. मी विचारात पडलो, तिचा आवाज कुठून येत आहे. मी वरती छतावरती गेलो. तेव्हा मी थक्क झालो. ती छतावरती बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. तिला म्हणालो, शुद्धीत ये, पण ती उठली नाही. मी तिला उचलून घेतलं आणि माझ्या रूममध्ये घेऊन आलो आणि लगेचच आईला बोलवलं. तिला बेशुद्ध अवस्थेत पाहून आईसुद्धा काळजीत पडली होती. माहीत नाही तिला काय झालं होतं. आई म्हणाली, जास्त काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, तू तिला असंच सोड, सकाळपर्यंत ती शुद्धीत येईल. मी चकित होऊन आईला म्हणालो, काय झालं आहे तुला? मी हिला असंच सोडू? मी रागात येऊन म्हणालो, मी हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. परंतु आईने मला हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून थांबवलं. मला समजत नव्हतं आई का मला हॉस्पिटलमध्ये जाऊ देत नाहीये. आईने मला विनंती केल्यानंतर मी तिचं म्हणणं ऐकलं आणि रूममध्ये बसून राहिलो. आई निघून गेली होती. मी माझ्या पत्नीजवळ बसलो. तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. माझ्या मनात भीती वाटत होती. माहीत नाही का तिची अवस्था खूपच नाजूक झाली होती. तिच्या चेहऱ्याचा रंग उडलेला दिसत होता. खूप वेळ मी बसलेला होतो. मला झोप येत होती, परंतु मला झोपायचं नव्हतं. मी तिलाच पाहत होतो. बऱ्याच वेळानंतर तिने डोळे उघडले. मी तिच्या जवळ बसलेला होतो. ती माझ्याकडे पाहू लागली, जशी ती मला ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिचा हात धरून तिला विचारलं, तुला काय झालं आहे? तुझी तब्येत बरी आहे ना? ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती, परंतु ती काहीच बोलत नव्हती.
परंतु मी तिला पाहतच होतो. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी तिला विचारलं, काय झालं आहे, असं रडत का आहेस? ती मला म्हणाली, मला काय झालं होतं. मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, ते तर तुलाच माहीत असेल, तुला काय झालं होतं ते. जर तुझी तब्येत बरी नव्हती तर तू मला सांगायचं होतं, मी तुला डॉक्टरांकडे नेलं असतं. परंतु तू तर छतावरती गेली. मला तुझ्या ओरडण्याचा आवाज ऐकायला आला तेव्हा मी पळत पळत तुला पाहण्यासाठी आलो. ती म्हणाली, मला माहीत नाही मला काय झालं होतं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. ती खूप चिंतेत पडलेली दिसत होती. मला तर काहीच समजत नव्हतं हे सर्व तिच्यासोबत काय होत आहे. ती मला म्हणाली, तिला तिच्या आईच्या घरी जायचे आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, हो तू जाऊ शकते, मी तुला कधी जाऊ नको असं म्हणलो आहे, परंतु त्या अगोदर तुझी तब्येत बरी होऊ दे. ती म्हणाली, तुमच्या आईने मला स्पष्ट सांगितलं आहे, मी कुठेच जाऊ शकत नाहीये. तिचं बोलणं ऐकून मी विचारात पडलो होतो. आईने तिला जाऊ नको असं का सांगितलं होतं. आज जेव्हा मी ऑफिसमधून परत आलो होतो तेव्हा माझी पत्नी किचनमध्ये कामात व्यस्त होती. मी तिच्याबद्दल आईला विचारलं, ती आता कशी आहे आणि घरातील लोकांसोबत तिचे वागणे कसे आहे. आईने मला सांगितलं ती बरी आहे आणि घरातील सर्वांसोबत ती चांगलं वागत आहे. आईने मला तिच्याबद्दल काहीच कधी तक्रार केली नव्हती. आई मला माझ्या पत्नीबद्दल काहीच बोलत सुद्धा नव्हती. ती कशी आहे आणि घरात दिवसभर ती काय करत असते आई मला काहीच सांगत नव्हती. मला वाटलं चला दोघी एकमेकींसोबत खूप खुश आहेत. जेव्हा मी कामावरून घरी परत यायचो तेव्हा माझी पत्नी मला पाहून खूप आनंदी व्हायची. परंतु मला असं वाटत होतं माझ्या गैरहजेरीमध्ये ती खूप चिंतेत राहायची. मी एके दिवशी आईला विचारलं, आई तुझ्यात आणि माझ्या पत्नीमध्ये काही वाद झाला आहे का. खूप दिवसांनी मी पाहत आहे तुम्ही दोघी एकमेकींसोबत व्यवस्थित बोलत नाहीयेत. आईने चकित होऊन माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली, काय झालं आहे तुला रुद्र, तू हे काय प्रश्न विचारत आहेस. ती माझ्या मुलीसारखी आहे, मी का तिला काही बोलेल. आणि तसं पण ती मला काहीच म्हणत नाहीये. ती मला तिची आई समजते. तू मला विचित्र प्रश्न विचारत आहेस. मी म्हणालो, माझा बोलण्याचा ते अर्थ नव्हता आई, मी तर असंच विचारत होतो. असं वाटत आहे तू काळजीत पडलेली आहेस, नाही तर ती तरी काळजीत पडलेली आहे. आई म्हणाली, काही झालं नाहीये, तुझी पत्नी खूप चांगली आहे, तिची काळजी घेत जा, ती आयुष्यभर तुला आनंदात ठेवेल. आई आजकाल विचित्र बोलत होती. मला म्हणत होती तिची काळजी घेत जा, तीच तुला सांभाळेल आणि तुझी काळजी पण घेईल. कधीच लोकांचं काही ऐकू नकोस. तुझी पत्नी खूप चांगली आहे. मी तुझ्यासाठी खूप चांगली पत्नी शोधली आहे. मला समजत नव्हतं आई असं का बोलत आहे. एके दिवशी आईचे निधन झाले तेव्हा मला समजलं. एका दिवशी आईची तब्येत बिघडली होती. आई बीपीची पेशंट होती. एके दिवशी अचानक आईचा बीपी हाय झाला. त्याच कारणाने आईचे निधन झाले. मला तर विश्वासच बसत नव्हता आई मला सोडून गेली आहे. मला असे वाटत होते माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या बहिणी सुद्धा खूप रडत होत्या. परंतु वेळ निघून गेली आणि सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. परंतु माझे डोळे नेहमी माझ्या आईला माझ्या घरात शोधत होते. आई ज्या प्रकारे माझ्यावरती रागराग करायची, माझ्यावरती प्रेम करायची, माझी काळजी करत होती, कदाचित अशी काळजी आणि प्रेम मला कोणीच देऊ शकत नव्हतं जसे माझी आई करत होती. आईशिवाय मला घर खायला उठत होतं. मी घरात आईला शोधत होतो, परंतु आई मला कुठेच सापडत नव्हती. मी आईच्या दुःखात खूप एकटा पडलो होतो. परंतु काही दिवसानंतर मी आईच्या दुःखातून बाहेर आलो होतो. तेव्हा मला समजले माझ्यापेक्षा दुःख माझ्या पत्नीला जास्त झालं आहे माझ्या आईच्या निधनाचं. ती नेहमी विचारात हरवलेली असायची. मी जेव्हा पण तिला आवाज द्यायचो तेव्हा ती विचारात हरवलेलीच असायची. आज सुद्धा ती कामात अशा प्रकारे व्यस्त होती. मी तिला बऱ्याच वेळाने आवाज देत होतो, परंतु ती माझा आवाजच ऐकत नव्हती. मी तिच्या जवळ गेलो. मी तिच्या खांद्यावरती हात ठेवला तेव्हा ती एकदम घाबरली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी तिला विचारलं, तू एवढी का घाबरली आहेस, काय झालं आहे, भूत नाही आहे मी. तेव्हा ती तिच्या आजूबाजूला पाहू लागली. मी तिला विचारलं, काय झालं आहे, तू एवढी काळजीमध्ये का आहेस. मी एकटाच आहे, दुसरं कोणी नाही आहे इकडे. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, ते तुमच्या आईने. ती एवढंच बोलून गप्प झाली. मी चकित होऊन विचारलं, काय झालं होतं माझ्या आईला. मी जेव्हा रागात विचारलं तेव्हा ती माझ्याकडे पाहून डोकं हलवत होती. माहीत नाही तिला काय झालं होतं. मी तिला म्हणालो, मला जेवण वाढ, मला भूक लागली आहे.
माझं बोलणं ऐकून तिने परत डोकं हलवलं. मला तिचं म्हणणं काय आहे तेच समजत नव्हतं. माहीत नाही तिला काय बोलायचं होतं. विचारलं तर ती मला काहीच सांगत नव्हती आणि विचारलं नाही तर स्वतःच्या विचारात हरवलेली असायची. काही दिवस असेच निघून गेले. तेव्हा मला समजलं माझी पत्नी आई होणार आहे. तेव्हा माझ्या आनंदाला जागाच शिल्लक राहिली नव्हती. आनंदी ती सुद्धा होती, परंतु जरा घाबरलेली दिसत होती. मध्यरात्री मला जाग आली. तेव्हा माझी पत्नी रूममध्ये नव्हती. मी तिला सगळीकडे शोधत होतो. माहीत नाही ती कुठे गेली होती. मी उठून रूममधून बाहेर आलो तेव्हा ती घरातील अंगणात बसलेली होती. मला आश्चर्य वाटले ती अशी अंगणात का बसली होती. मी तिच्या जवळ बसलो तेव्हा असं वाटत होतं ती कुठून तरी चालत पळत आली आहे. ती श्वास जोरजोरात घेत होती. तिच्या चेहऱ्यावरती घाम आला होता. मला आश्चर्य वाटलं होतं ती मध्यरात्री कुठे गेली होती. तिने तिच्या अंगावरती एक शॉल पांघरली होती. मी तिला विचारलं, तू कुठे गेली होतीस? तुझा श्वास का एवढा वाढला आहे? ती मला पाहून म्हणाली, मी कुठेच गेले नव्हते. मी म्हणालो, हे सर्व काय होत आहे तुला? ती काळी शॉल का पांघरलेली आहेस तू? आणि तू धापा का टाकत आहेस? तुला पाहून समजत आहे तू नक्कीच कुठेतरी बाहेर गेली होतीस. ती म्हणाली, नाही, मी कुठेच गेले नव्हते. मला कुठे जायचं होतं? मी कुठेच गेलेले नव्हते. मला काहीच माहीत नाहीये. मी तर असंच रूममधून बाहेर येऊन बाहेर बसले होते. रूममध्ये माझी दमकोंडी होऊ लागली आणि मन माझं घाबरू लागलं. आता मला थंडी वाजत आहे, त्यामुळे मी ही शॉल पांघरली आहे. तिचं बोलणं ऐकल्यानंतर मी थक्क झालो होतो. एवढ्या गरमीमध्ये तिला थंडी का वाजत आहे ही गोष्ट मला विचित्र वाटू लागली. मी तिला रूममध्ये घेऊन आलो आणि तिच्या चेहऱ्याकडे मी पाहत होतो. ती अतिशय घाबरलेली दिसत होती. मी तिचा हात पकडला तेव्हा तिचा हात थंडगार पडला होता. नंतर मी तिला पाणी दिलं. ती पाणी पिल्यानंतर झोपी गेली. मी रूममधून बाहेर आलो आणि तिच्याबद्दलच विचार करत होतो. जेव्हापासून मला समजलं होतं ती गरोदर आहे, आई होणार आहे, तेव्हापासून ती विचित्र वागत होती. माझ्यापासून ती लांब लांब राहत होती. मला कधी कधी असं वाटत होतं जसं तिला माझ्यापासून लांब राहायचं आहे. कदाचित तिला माझ्याजवळ राहायचंच नव्हतं. मला तर काहीच समजत नव्हतं मी तिचं काय करू. परंतु माझं तिच्यावरती खूप प्रेम होतं, म्हणून मला तिच्यावरती राग पण करायचा नव्हता आणि तिच्यासोबत मी काही बोलू शकत पण नव्हतो. मला खूप वाईट वाटत होतं जेव्हा मी तिच्यावरती ओरडायचो किंवा तिला काही बोलायचो. काही वेळानंतर मी माझ्या रूममध्ये गेलो तेव्हा मला पाहून आश्चर्य वाटलं. ती तिच्या अंगावरती थंड पाणी टाकत होती. मी रागात येऊन तिला म्हणालो, हे काय करत आहेस तू? पागल झाली आहेस का? तिच्या डोक्यावरती थंड पाणी माहीत नाही का टाकत होती ती मला म्हणाली, मला आत्ता खूप जास्त गरमी होत आहे म्हणून मी पाणी टाकत आहे. मी तिला पाणी टाकण्यापासून थांबवलं, परंतु ती तिच्या अंगावरती पाणी टाकतच जाऊ लागली. मी रागात म्हणालो, थांब पागल मुली, हे काय वेडपटपणा लावला आहेस? बंद कर हे सर्व. तिने सर्व पाणी तिच्या अंगावरती टाकून घेतलं होतं. मी तर रूमची वाईट अवस्था होताना पाहू लागलो. ती परत मोठे श्वास घेऊ लागली. मला काहीच समजत नव्हतं मी तिचं काय करू. मी तिच्या खांद्यांना पकडलं आणि तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन आलो. तिला म्हणालो, इथे बसून तू आराम कर. एवढ्या रात्री माहीत नाही तुला असा वेडपटपणा का करावासा वाटत आहे. त्यानंतर मी तिला म्हणालो, जाऊन तुझे कपडे बदलून घे. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपी गेलो. सकाळ झाली तेव्हा माझी पत्नी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. मी तिच्याकडे पाहू लागलो, परंतु ती तिचं काम मन लावून करत होती. मी एकदम तिला आवाज दिला. ती घाबरली आणि घाबरून ती खुर्चीवरती बसली. मला आश्चर्य वाटलं. मी एवढ्या मोठ्या आवाजात तिला बोलवलं सुद्धा नव्हतं की तिने घाबरून जावं. मी म्हणालो, तू बरी आहेस ना? ती नाही मध्ये मान हलवत होती आणि म्हणाली, मला वाटत नाही आता मी कधी बरी होईल. मी चुकीची आहे. मला तिचं बोलणं समजत नव्हतं. नेमकं तिला काय बोलायचं होतं. मी ऑफिसमध्ये निघून गेलो आणि मी कामात एवढा व्यस्त झालो त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची जाणीव झाली नव्हती. लवकर सर्व कामं संपवल्यानंतर मी घराच्या दिशेने निघालो. घरी आल्यावर पाहिलं तर माझी पत्नी गाढ झोपेत होती. नंतर ती बऱ्याच वेळानंतर उठली. मला पाहून ती चकित झाली आणि मला म्हणाली, तुम्ही एवढ्या लवकर घरी कसे काय आले? मला सांगायचं तरी, आज तुम्ही घरी लवकर येणार आहात ते. आज मी तिचं बोलणं ऐकत होतो.
ती झोपलेल्या जागेवरून माझ्यासोबत बोलत होती. मला तिचे असे निरागस बोलणे पाहून तिच्यावरती प्रेम येऊ लागलं. तरी मी तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मन करत होतं फक्त तिलाच पाहत राहावं. शेवटी मी तिला म्हणालो, बस झालं, तू किती बडबड करतेस. ती म्हणाली, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तरच देत नव्हते, त्यामुळे मी बोलत जात होते. कोणत्या तरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताल म्हणून. मी तिचं बोलणं ऐकून हसलो. मला तिचं बोलणं खूप आवडत होतं. परंतु आज रात्री तिने परत तेच केलं, जसं ती दररोज रात्री करत होती. थंड पाणी ती स्वतःच्या अंगावरती टाकून घेऊ लागली आणि ती म्हणत होती, मला आज खूप गरमी होत आहे. मी चकित होऊन तिला पाहिलं आणि तिला म्हणालो, चल, मी तुला आजच्या आज डॉक्टरांकडे घेऊन जातो. माझं बोलणं ऐकल्यानंतर ती घाबरून गेली आणि ती मला म्हणाली, नाही, मला डॉक्टरांकडे जायचे नाहीये. मी तिला पाहून म्हणालो, काय झालं आहे तुला. डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर सांगतील ना तुला नेमकं काय झालं आहे. तुझी तब्येत का बरी नसते, तुला एवढी का गरमी होते. परंतु ती तर डॉक्टरांकडे जायलाच तयार होत नव्हती. खूपच घाबरत होती. मी तिला बाहेरून रूममध्ये घेऊन आलो. तिची अवस्था खूपच वाईट झाली होती. मला पण भीती वाटत होती तिच्या वर्तणुकीला पाहून. पोटातील बाळाला काही व्हायला नको म्हणून मी परत तिला म्हणालो, चल, आपण डॉक्टरांकडे जाऊया. ती अतिशय रागात मला म्हणाली, एकदा तुम्हाला सांगितलं आहे ना मला डॉक्टरांकडे जायचे नाहीये, तरीही तुम्ही परत परत का हट्ट करत आहात. तिने तर रागात येऊन मला नकार दिला होता. परंतु मला तिची खूप काळजी वाटत होती. मी घराच्या बाहेर येऊन आमच्या वस्तीतील एका दाईकडे आलो. त्या दाई सर्वांना तपासत होत्या आणि त्यांना आमच्या घरी घेऊन आलो. माझी पत्नी त्या दाईला पाहून खूप चिंतेत पडली आणि ती मला म्हणाली, यांना सांगा मला हात लावायचा नाहीये. तरीही मी दाईला म्हणालो, दाई, माझ्या पत्नीला बघा काय झालं आहे. त्या चेक करत होत्या, परंतु माझी पत्नी खूपच घाबरत होती. दाईने माझ्या पत्नीकडे खूपच विचित्र नजरेने पाहिलं होतं आणि नंतर दाई मला म्हणाली, तू तुझ्या पत्नीला घटस्फोट देऊन टाक. मी त्या दाईचे बोलणे ऐकून खूप रागात आलो होतो. त्या अशिक्षित गावंढळ दाईचे बोलणे ऐकून माझ्या पत्नीचे डोळे उघडले. ती मला म्हणाली, नाही नाही, असं होऊ शकत नाही, हे तुम्ही काय बोलत आहात. आणि घाबरून ती खूप रडायला लागली होती. मी माझ्या पत्नीला शांत केलं आणि त्या दाईचे बोलणे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी त्या दाईला खूप काही ऐकवलं होतं आणि मी त्या दाईला म्हणालो, चूक झाली आहे, मी तुम्हाला आमच्या घरात घेऊन आलो आहे, जा तुम्ही इथून, यापुढे या घरात कधीच येऊ नका. मी रागात त्या दाईला हाकलून दिले आणि तिला खूप काही ऐकवलं होतं. माझी पत्नी त्या दिवशी मला बिलगली होती आणि ती खूप रडत रडत मला म्हणाली, तुम्ही मला कधीच सोडू नका. मी थक्क होऊन तिच्याकडे पाहत होतो. ती विचित्र प्रकारे थरथर कापत होती. मी तिला म्हणालो, काही होणार नाहीये, मी आहे ना तुझ्याजवळ, मी तुला कसं काय सोडू शकतो. मी तिचे अश्रू पुसले. माहीत नाही ती का एवढी घाबरली होती. तिचे हात पाय थरथर कापू लागले. मी तिला म्हणालो, काही होणार नाहीये, मी तुझ्या जवळच आहे. यापुढे कोणत्याच दाईला मी घरी घेऊन येणार नाही. आता मला ती निश्चिंत दिसत होती. तिला तर मी धीर दिला होता, परंतु मला खूपच विचित्र वाटत होतं त्या दाईचे अशा प्रकारे बोलणे. शेवटी त्यांना काय म्हणायचं होतं, त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होता. त्यांनी असं काय पाहिलं होतं माझ्या पत्नीमध्ये ज्यामुळे त्या असं बोलत होत्या. त्या दाईचे बोलणे ऐकल्यापासून मला तर खूप त्रास होऊ लागला. मला काहीच समजत नव्हतं आता यापुढे मी काय करावं आणि काय करू नये. मी जेव्हा पण माझ्या पत्नीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याबद्दल बोलायचो तेव्हा ती माझ्यावरती खूप रागराग करत होती. ती म्हणत होती तिला कुठेच जायचं नाहीये. माहीत नाही का तिला कुठेच जायचं नव्हतं. काहीतरी कारण नक्कीच होतं, त्यामुळे ती कोणत्या डॉक्टरांकडे जायचं नाही असं म्हणत होती. काही दिवसानंतर जेव्हा ती या गोष्टीला विसरून गेली होती तेव्हा मी तिला म्हणालो, चल, आज आपण बाहेर फिरायला जाऊया. ती तर बाहेर जायला सुद्धा तयार होत नव्हती. मी तिला खूप प्रयत्न करून समजावलं होतं आणि तिला घेऊन मी बाहेर आलो होतो. थोड्या वेळानंतर मी तिला बोलण्यामध्ये गुंतवून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटल पाहून ती खूप घाबरून गेली होती आणि ती मला म्हणाली, तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आले आहात. मला तर घरी जायचं आहे. मी रागात तिला म्हणालो, आत्ता तर तुला हॉस्पिटलमध्ये यावंच लागेल माझ्याबरोबर. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो
आणि डॉक्टरांनी तिच्याबद्दल सर्व काही मला सांगितलं. डॉक्टर माझ्या पत्नीकडे विचित्र नजरेने पाहत होते. जेव्हा डॉक्टर रूममधून बाहेर आले तेव्हा ते मला पाहून म्हणाले, ही तुमची पत्नी आहे का? मी सिरियस होऊन डॉक्टरांना म्हणालो, हो, मी घेऊन आलो आहे तेव्हा ती माझीच पत्नी असेल ना? ते मला म्हणाले, तुमच्या पत्नीचा हा विलाज नाहीये, त्यांचा तर वेगळाच विलाज आहे. परंतु बाकी सर्व माझ्या डोक्यात पक्क बसलं होतं. माझी पत्नी मला विचारत होती, काय झालं आहे मला? डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? जर मी माझ्या पत्नीला खोटं सांगितलं तर चालेल, कारण खरं सांगितल्यानंतर तिला राग येईल. मी म्हणालो, नाही, त्यांनी तर मला काहीच सांगितलं नाही. फक्त ते एवढं म्हणाले, तुमची पत्नी खूपच अशक्त झाली आहे, तिची तुम्ही काळजी घेत जा. ती माझ्याकडे पाहू लागली आणि ती मला म्हणाली, तुम्ही माझ्याशी खोटं का बोलत आहात? तिचं बोलणं ऐकून मी म्हणालो, नाही, असं काहीच नाहीये. नंतर आम्ही दोघं आमच्या घरी आलो. परंतु तिने आज परत तेच काम केलं होतं. मला आज खूप राग आला होता. मी पाणी बाहेर फेकत होतो तेव्हा ते पाणी पाहून मला खूप आश्चर्य वाटले. त्या पाण्यामध्ये जसे म्हाताऱ्या माणसाचे केस होते. मी आश्चर्याने ते पाणी पाहू लागलो. ती घाबरत माझ्याकडे पाहत होती. मी तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला रागात रूममध्ये घेऊन गेलो आणि तिला तिकडे बेडवरती फेकल्यासारखं बसवलं. ती घाबरत माझ्याकडे पाहू लागली. मी मोठा श्वास घेतला आणि तिला म्हणालो, माझ्याकडे बघ आणि मला सांग, तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे? मी रागात तिला म्हणालो. तेव्हा तिने रागात माझ्या खांद्यांवरती डोकं ठेवलं आणि ती रडत होती. मी रागात तिला म्हणालो, मला सांग. ती म्हणाली, तुमच्या आईने मला शपथ घातली होती. मी चकित होऊन तिला विचारलं, याचा अर्थ काय आहे? आईने का तुला शपथ घातली होती? आणि आता तर आई या जगातच राहिलेली नाहीये, ती जगातून निघून गेली आहे. ती मला म्हणाली होती, मी तुम्हाला सर्व काही सांगते. जसे तुम्ही आहात तशीच मी सुद्धा आहे. मी चकित होऊन तिला विचारलं, याचा काय अर्थ आहे? मला काही समजेल असं बोल तू. मला काहीच समजलं नाही. मी कसा आहे? ती मला म्हणाली, तुम्ही एक तांत्रिक बाबाने विलास केल्यानंतर जन्मले होते. मी सुद्धा त्यांच्याच विलासाने जन्मले होते. तुमची आई त्या तांत्रिक बाबाकडे जाऊन त्यांचा विलास करत होती. तुम्ही सुद्धा लग्ना अगोदर रात्रीचे असेच घाबरत होते जशी मी घाबरत असते. त्या तांत्रिक बाबाने तुमच्या आईला सांगितले होते, तुमच्यासारख्याच मुलीबरोबर तुमचं लग्न करावं लागेल. आणि त्याचं हेच कारण होतं की तुमच्या आईने तुमचं लग्न माझ्याशी केलं होतं. लग्नाच्या अगोदर तुमची तब्येत बरी नसायची. अगदी तशीच माझी सुद्धा तब्येत बरी नसायची. आपल्या दोघांची अवस्था एकसारखीच आहे. जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा तुमची आईने मला सांगितलं होतं, आयुष्यात काहीही झालं, कोणती पण चांगली बातमी असो अथवा वाईट, त्या तांत्रिक बाबाजवळ नक्की जा. त्या तांत्रिक बाबाने मला सांगितलं होतं, जर तू कोणत्या डॉक्टरांकडे किंवा कोणत्या दाईकडे जाशील तेव्हा ते तुला चुकीचं समजतील. त्यामुळे तू 9 महिन्यांच्या अगोदर कोणाजवळ जाऊ नकोस. मी माझ्या पत्नीचे बोलणे ऐकले आणि मोठा श्वास घेतला. आता मला आईचे बोलणे आणि आईचे वागणे लक्षात येऊ लागले. ती का मला त्या बॉटलमधलं पाणी प्यायला सांगत होती? तिने मला सांगितलं, हे पाणी सुद्धा त्या तांत्रिक बाबाने तिला अंगावरती टाकण्यासाठी दिलं होतं. ती सांगत असताना खूप रडत होती. मी तिला माझ्याजवळ घेतलं आणि तिला म्हणालो, तू आता रडू नकोस. सॉरी, मी तुला खूप चुकीचं समजलं होतं. ती खूपच रडत होती. मी तिचे अश्रू पुसले आणि परत तिला सॉरी म्हणालो. ती मला म्हणाली, तुम्ही तुमच्या जागेवरती एकदम बरोबर होते. तुमच्या जागेवरती दुसरं कोणी पण असतं तर त्याने मला पागल समजलं असतं. मला वाटत होतं तुमच्या आईने तुम्हाला हे सर्व सांगितलेलं असेल, त्यामुळेच मी तुम्हाला यातलं काहीच सांगत नव्हते. मी तिला म्हणालो, चल, आता सर्व काही सांगितलं आहेस ना तुम्हाला, आता यापुढे कधीच तुझ्यावरती मी संशय घेणार नाहीये. त्यानंतर मी तिची खूप काळजी घेत होतो. नंतर काही दिवसांनी आमच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. आता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहोत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत. भेटूया एका नवीन कथेसोबत.